नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण उद्योजकतेची मूलतत्वे अर्थात फंडामेंटल्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप या विषयाच्या अंतर्गत आपण 2 टॉपिक संपवलेत आणि तिसरा टॉपिक जो आहे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम किंबहुना भविष्यामध्ये किंवा तुमच्या पुढच्या करिअरमध्ये तुम्हाला एखादा छोटासा उद्योग, व्यवसाय, व्यापार, धंदा करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून थोडीशी त्या संदर्भातली तोंडओळख व्हावी, त्यासाठी हा विषय आपल्याला किंवा हा टॉपिक आपल्याला थोडासा महत्त्वपूर्ण ठरेल, यात कोणतीही शंका नाही. तर यामध्ये आपण जे काही सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम आहेत त्यांची जे कायद्यानं व्याख्या केलेली आहे ती व्याख्या आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेतली. ती व्याख्या सूक्ष्म उद्योगाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की जे शासनानं कायदा केलेला आहे 2006मध्ये आणि त्यामध्ये 2018मध्ये एक बिल त्याच्यामध्ये आणलेलं होतं आणि त्या अनुषंगानं त्या व्याख्येमध्ये कोणत्या उद्योगामध्ये किती रुपयाची भांडवली गुंतवणूक आहे यंत्रसामुग्री आणि उपकरणामध्ये, त्या आधारे तो सूक्ष्म, लघु का मध्यम उद्योग हे ठरत असतं. आणि त्यानंतर आपण MSMEचं हे जे काही उपक्रम आहे ह्याचे महत्त्व आपण लक्षात घेतलं विद्यार्थी मित्रांनो. आणि महत्त्व लक्षात घेत असताना त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे किंवा आपल्या देशाच्या निर्यातीला चालना देणं, देशाच्या अर्थविकासाला चालना देणं, शेती उद्योगाला पूरक करणं, भारतात शेतीप्रधान आहे, हे आपण मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात घेतले. पण कोणताही उद्योग व्यवसाय करायचं म्हणलं की भांडवल आपल्याला लागतं, साधनसामुग्री लागते, पायाभूत सुविधा लागतात, जागा लागतात, कच्चा माल लागतो, अनेक गोष्टी लागतात. त्या संदर्भात आपल्याकडं मोठ्या प्रमाणावरती असुविधा आहेत आणि समस्या त्या अनुषंगाने निर्माण होतात. मग त्यावरती आपण उपाय पाहिले की उपाय कोणत्या प्रकारे आपल्याला राबवता येतील ते आपण त्याच्यामध्ये पाहिलं. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण जातोय की या MSMEच्या बाबतीत सरकार आपल्याला काही मदत, सहकार्य करू शकतं, आपल्याला काही त्या संदर्भातली सरकारची धोरणं आहेत का सहाय्य करण्याच्या संदर्भात, हा आपण थोडासा अभ्यास या ठिकाणी घेतोय. तर आपल्याला माहिती आहे की भारत सरकारने MSMEसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलेलं आहे. पूर्वीच्या उद्योग मंत्रालयाचे 2 भाग केले, त्याच्यामध्ये अवजड उद्योग हा वेगळा केलेला आहे, मोठे उद्योग, अवजड उद्योग हा मोठा भाग केलेला आहे दुसरा स्वतंत्र, आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमासाठी शासनानं स्वतंत्र मंत्रालय सुरू केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक बनण्यासाठी हे मंत्रालय कार्य करतं. हे मंत्रालय काय करतं तर सूक्ष्म उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत आणि मध्यम उद्योग आहेत, याचं सुद्धा स्वरूप आंतरराष्ट्रीय ठरावं या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मदत, सहाय्य, सहाय्य धोरण ठरवत असतं, मदत करत असतं, समर्थन करत असतं. या अंतर्गत उद्योगाची नोंदणी, आजारी उद्योगांचे पुनर्वसन, तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक उद्योगाच्या मजबूतीसाठी निधी पुरवणे, कारण तो एक आपला ट्रॅडिशनल भाग असतो प्रत्येक देशाचा, पत हमी अंतर्गत आर्थिक सहाय्य करणं किंवा भांडवल निधी उभारणं वगैरे अशा अनेक कार्य आणि सहाय्य या ठिकाणी केलं जात असतं. तर ह्या अनुषंगाने सरकार काय काय करू शकतं, काय काय करत असतं, हे थोडंसं आपण या अनुषंगाने लक्षात घेऊया. तर पहिला याच्यामध्ये आहे की MSMEचा 2006चा जो कायदा झाला आणि त्या कायद्यानं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं धोरण, म्हणजे भारत सरकारचं हे अत्यंत महत्त्वाचं धोरण म्हणजे हे MSMEचं 2006चा जो कायदा संमत झाला तेच महत्त्वाचं धोरण असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण याच्यामध्ये MSMEची वाढ, विकास आणि त्यांना स्पर्धात्मक बनवण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवलं गेलं. त्यानंतर MSMEच्या क्षेत्रात स्वतंत्र सल्ला देणारी यंत्रणा त्या ठिकाणी उभा करण्यात आली. MSME DO म्हणजे डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या ठिकाणी संघटना स्थापन करण्यात आली. म्हणजे केंद्र सरकारनं या MSME उद्योगाकडे विशेष
लक्ष पुरवलं असून या क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्याचं धोरण ठरवल्याचं दिसून येतं. त्यानंतर दुसरं आहे ते व्यवसाय करणं सोपं. भारतामध्ये कसं होतं की 2006 पूर्वीचा भाग लक्षात घेतला तर एखाद्या उद्योगाची नोंदणी करणं, तो सुरू करण्यासाठी परवाने मिळवणं हे अतिशय क्लिष्ट, गुंतागुंतीचं आणि वेळ खाऊ होतं. तर याच्यामध्ये काय केलं तर या 2006च्या कायद्याच्या अन्वये म्हणजे व्यावसायिक वातावरण चांगलं व्हावं तर त्याच्यामध्ये पाहिलंच, पण याच्यामध्ये जे कायदे आहेत ते कायदे असे अतिशय सुटसुटीत करण्यात आले आणि त्या उद्योगाची नोंदणी करत असताना किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या अनुषंगाने मग पर्यावरणाचं सर्टिफिकेट मिळवायचं असू दे किंवा प्रदूषणाचं मिळवायचं असू दे, तर त्या संदर्भात जे जे वेगवेगळे कायदे आहेत, बरेचसे कायदे जे आहेत, जवळजवळ या अंतर्गत 8 कामगार कायदे आणि 10 केंद्रीय तरतुदी बदललेल्या असून वर्षातून एकदाच माहिती याच्या अंतर्गत त्या व्यवसायांना भरायची आहे. नाहीतर ही माहिती सातत्यानं संगणकावरती भरणं हे सुद्धा खूप कष्टाचं आणि क्लिष्ट काम होतं. ते या ठिकाणी सुटसुटीत केलेलं आपल्याला दिसतंय. नाहरकत प्रमाणपत्र असतील, स्थापनेसाठी संमतीपत्र आवश्यक असेल, यासाठीची सुद्धा प्रक्रिया ही म्हणजे केवळ 2च महत्त्वाची कागदपत्र या ठिकाणी उद्योगाच्या नोंदणीच्या वेळेला महत्त्वाची मानली जातात. त्यानंतर खाद्य आणि ग्रामोद्योग कमिशन कायदा 1956चा आहे, तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला सरकारच्या माध्यमातून मदत करत असतो. खादी आणि ग्रामीण उद्योग जो ॲक्ट आहे तो सुद्धा 2006 साली मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती सुधारणा करण्यात आल्या आणि अधिकृत आणि रचनात्मक सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचं काम या कमिशनच्या मार्फत होत असलेलं पाहायला मिळते. त्यानंतर महिला उद्योजकता, महिलांनी उद्योग व्यापार धंदे सुरू करावेत यासाठी महिलांच्यासाठी विशेष योजना त्याच्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहेत. त्यांना सरकार भांडवल असेल, समुपदेशन असेल, प्रशिक्षण असेल, तंत्रज्ञान प्रदान करण्याचं काम करत असतं आणि महिला उद्योगासाठी सरकारने अनेक योजना या ठिकाणी आखलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, ऑगस्ट 2008 साली पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि लघु उपक्रमाच्या उभारणीसाठी प्रशासन भाग करता ₹10 लाख आणि उत्पादन विभागासाठी ₹25 लाख प्रत्येकी अंदाजपत्रकीय सहाय्य या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते. त्यानंतर प्रकल्प खर्चाच्या 25% आणि ग्रामीण व 15% शहरी भागासाठी प्रकल्प खर्चाच्या या ठिकाणी मदत सरकार या अंतर्गत करत असलेलं आपल्याला दिसतंय. त्यानंतर जवळजवळ ₹860 कोटी या योजनेच्या अंतर्गत आपल्याला जवळजवळ 24,126 नवीन उपक्रमांना आणि जवळजवळ 1,70,983 लोकांना पुरवलेलं आपल्याला दिसतंय. त्यानंतर MSMEचं धोरण मार्च 2012मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली, 2018मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली आणि वेगवेगळी उद्दिष्ट ती याच्यामध्ये ठेवलेली आहेत. ती उद्दिष्टसुद्धा खूप महत्त्वाची. जवळजवळ 4% जे SC आणि किंवा ST उद्योजक आहेत यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती खरेदी झाली पाहिजे किंवा MSMEच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या संदर्भातलं धोरणसुद्धा या ठिकाणी आखलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर ASPIRE म्हणजे त्याच्यामध्ये इंग्रजी शब्द आहे ASPIRE, ASPIRE, तिथे मराठी लिहिले आपण, पण हे आहे आणि त्याचा लॉंग फॉर्म आहे अ स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इनोव्हेशन, रूरल इंडस्ट्री अँड एंटरप्रेन्योरशिप. त्याचा तो शॉर्ट फॉर्म आहे अ स्कीम फॉर प्रमोशन ऑफ इनोव्हेशन, रूरल इंडस्ट्री अँड एंटरप्रेन्योरशिप. 2015मध्ये ही योजना जाहीर करण्यात आलेली आहेत आणि तंत्रज्ञान केंद्राचं जाळं उभारणे, नेटवर्क उभा करणे, उपक्रमांना गती देणे, शेती आधारित उद्योगांची निर्मिती करणे, नवीन उपक्रमांची स्थापना करण्याचं ध्येय याच्यामध्ये आपल्याला ठरवण्यात आलेलं दिसतंय. त्यानंतर टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटर्स आणि लाईव्हहुड बिझनेस इन्क्युबेटर्स म्हणजे TBI आणि LBI आणि SIDBI मार्फत निधी उभारण्याचं या योजनेसाठी आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा आहे, बरीचशी आकडेवारी याच्यामध्ये आहे पण मी आकडेवारी थोडीशी टाळतोय. 59 मिनिटामध्ये म्हणजे 1 तासामध्ये कर्ज, असं 59 मिनिटामध्ये कर्ज पोर्टल
ही सुद्धा एक योजना सरकारनं आपल्याला सुरू केलेली पाहते आणि या अंतर्गत 1 कोटीपर्यंतचं कर्ज हे 59 मिनिटामध्ये तुम्हाला मंजूर केलं जातं. GST नोंदणीकृत MSMEsना 2% व्याजदराने नवीन आणि वाढीव कर्ज मंजूर करण्यात येतं. निर्यात करणाऱ्या MSMEंना सुद्धा या ठिकाणी 3 ते 5% व्याजदरानं कर्ज उपलब्ध या अंतर्गत केलं जातं. त्यानंतर पत हमी योजना, क्रेडिट गॅरंटी स्कीम जी आहे ही पूर्वीपासून आहे. तर त्याच्यामध्ये जवळजवळ या योजनेच्या अंतर्गत ₹50 लाखाच्या कर्जासाठी 75% पत हमी आणि 100 लाखापर्यंतच्या कर्जासाठी पत माहिती पुरवण्याची सोय या अंतर्गत सरकारने केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मार्केट प्लेस आहे. जवळजवळ 1.5 लाख पुरवठादारांची नोंदणी या अंतर्गत आपल्याला झालेली पाहायला मिळते. केंद्र सरकारच्या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या GEM च्या संबंधित असल्या पाहिजेत आणि या कंपन्यांनी आपल्या पुरवठादारांची नोंदणी करणं या ठिकाणी बंधनकारक केलेली आहे आणि या कंपन्यांनी, या नोंदणी झालेल्या कंपन्यांनी MSME कडून 25% पर्यंतची खरेदी त्यांच्याकडून, त्या कंपन्यांच्याकडून MSME कडून त्या कंपन्यांनी केली पाहिजे असं बंधन याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्पादन स्पर्धात्मक कार्यक्रम, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटिटिव्हनेस प्रोग्रॅम, त्याला NMCP असं म्हटलेलं आहे. हा सुद्धा 2005-06 साली राष्ट्रीय उत्पादन स्पर्धात्मक कार्यक्रम हा जाहीर करण्यात, तो 5 वर्षासाठी आखण्यात आलेला होता. तर त्या अंतर्गत सुद्धा मोठ्या प्रमाणावर लघु उद्योगाची विशिष्ट गतीने वाढ होण्यासाठी सर्वसाधारण विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असं कार्य याच्या अंतर्गत केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर इन्क्युबेशन. आता इन्क्युबेशन हा एक नवीन विषय, नवीन भाग या अंतर्गत केलेला आपल्याला दिसतो. ही सुद्धा एक सरकारची योजना आहे. नवीन संरचना असेल, कल्पना असेल किंवा नवीन वस्तूच्या निर्मितीसाठी या ठिकाणी मदत करण्याचं कार्य केलं जातं. सरकारने या योजनेच्या अंतर्गत संबंधित प्रकल्पाच्या 75% ते 80% वित्तपुरवठा करण्याचं या योजनेच्या अंतर्गत आहे. त्यानंतर क्लस्टर विकास कार्यक्रम, मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, त्याला MSECDP असं याच्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हाही कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत बाजारपेठ विकास, कौशल्य विकास, निर्यात वृद्धी, तंत्रज्ञान, क्षमता निर्मिती असेल, त्या बाबतीतलं प्रशिक्षण असेल, कार्यशाळा, सेमिनार, अभ्यास भेटी, व्हिजिट्स असतील, या सगळ्याचं आयोजन देश पातळीवरती केलं जातं. परदेशात सुद्धा अशा स्वरूपाच्या भेटी नेल्या जातात. त्यानंतर तंत्रज्ञान केंद्र पद्धती कार्यक्रम, त्याला TCSP म्हणतात, टेक्नॉलॉजी सेंटर सिस्टीम प्रोग्रॅम. जवळ या अंतर्गत MSME मंत्रालयानं 18 तंत्रज्ञान केंद्र आणि 8 तंत्रज्ञान विकास केंद्र देशभर उभारलेले आपल्याला पाहायला मिळतात. नवीन तंत्रज्ञान मिळवणे, तंत्रज्ञान सल्ला, सहाय्य तसेच बुद्धिमान तंत्रज्ञानाची उपलब्धता अशी यासाठी ही केंद्र कार्यरत आहेत. त्यानंतर तक्रार निवारण व्यवस्था ही सुद्धा जे उपक्रम सुरू करतात त्या मालकांना काही तक्रारी करता याव्यात व त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आलेली आहेत त्या संदर्भातली माहिती ही या अंतर्गत पुरवली जात असते. आणि शेवटी 0 दोष 0 परिणाम, 0 डिफेक्ट 0 इफेक्ट, या योजनेच्या अंतर्गत ज्या वस्तू निर्यातीसाठी तयार केल्या जातात त्या वस्तूसाठी काही प्रमाणे स्टँडर्ड्स असावीत जेणेकरून त्या वस्तू नाकारल्या जाणार नाहीत. या संदर्भात सरकारने एक योजना जाहीर केलेली आहे. त्याप्रमाणे जर अशा वस्तू स्वीकारल्या गेल्या तर उद्योजकांना काही प्रमाणात सूट किंवा सवलती, सबसिडी या अंतर्गत केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला सरकार या MSME म्हणजे सूक्ष्म लघु उपक्रम जे असतात त्या अंतर्गत सरकार आपल्याला कशा स्वरूपाचं मदत करतं हे फक्त काही ठराविक मुद्दे मी घेतले. याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर गोष्टी आहेत ज्या पुढं अभ्यासाला आपल्याला स्वतंत्रपणे येणार आहेत. तो अभ्यास मी या ठिकाणी घेतलेला नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हाही मुद्दा तुम्ही माझा शांतपणे ऐकून घेतला आणि समजून घेताय याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. नमस्ते.